नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे एकदम साधी, सोपी आणि खायला पण टेस्टी असणारी आणि हेल्दी असणारी अशी भाजी. ह्या भाजीला आमच्याकडे चिगळाची भाजी बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी कमी साहित्यात बनते ही भाजी. आपण आणलेली भाजी, जी शेतातून भाजी आणतो ती अगदी व्यवस्थित स्वच्छ अशी करून घ्यायची. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, छोटे छोटे तुचे तुकडे करून घ्यायचे. कारण की त्याला असं माती वगैरे खूप जास्त लागलेली असते, त्याच्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायची. एक मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा. कांदा घेतल्यानंतर तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता इथं दिसते मी थोडेसे शेंगदाणे उकळीमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. कांदा व्यवस्थित परतून झाला की थोडंसं तेल टाकून नंतर लाल होईपर्यंत कांदा परतायचा आणि मग नंतर त्याच्यात आपण व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली चिगळाची भाजी टाकायची. आता इथं मी हरभऱ्याची डाळ वापरते ह्या भाजीसाठी. तुम्ही मटकीची वापरली किंवा तुरीची, तुमच्याकडे जी डाळ असेल ती तुम्ही वापरू शकता. आता इथं मी शेंगदाण्यामध्येच लसूण वगैरे सगळं टाकून बारीक व्यवस्थित करून घेतलेलं आहे. इथं मी कांदा पहिला भाजून घेतला, नंतर भाजी टाकली आणि नंतर जे मी थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली ती डाळ त्याच्यात टाकून घेतली. व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. हळद टाकायची थोडीशी. हळद अँटीबॅक्टेरियल असते, त्याच्यामुळं हळद प्रत्येक ह्याच्यात वापरली तरी चालते. आणि नंतर मग थोडंसं आपण जे घरगुती बनवलेलं असतं काळं तिखट ते टाकून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की आपण जे बारीक केलेले शेंगदाणे आणि लसूण होता तो टाकून घ्यायचा आणि अगदी कमी गॅस करून एकदम 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आणि तयार आहे आपली भाजी. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता. तर तुमच्याकडे काय बोलतात ह्या भाजीला आणि रेसिपी तुम्ही पण असंच बनवता का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करून सांगा की तुम्ही भाजी अशीच बनवता का. तर इथं बघू शकता तुम्ही भाजी माझी तयार झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला थोडीशी बघा. व्यवस्थित अगदी छान अशी मस्त खमंग असा भाजीचा वास सुटलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.